नमस्कार मंडळी, ही आहे होममेड खारी. याचा व्हिडिओ मी जवळजवळ 4.5 मिनिटाचा टाकलेला आहे. तर ज्यांना तो पाहायचा नाही त्यांच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. मी घेतला आहे मैदा आणि त्याला चांगलं तूप लावून घेतलं आहे. चोळून घ्यायचं चांगलं 1-1.5 मिनिट तूप त्याला मैद्याला. त्याच्यात ओवा आणि जिरं टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यानं पीठ मळून आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता चपात्याला साठा लावण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं पातळसर मिश्रण तयार करून घ्यायचे आणि ही पहा अशी पातळ चपाती लाटून त्याच्यावर पसरून घ्यायचं आहे. एका चपातीला पहिले लावून घ्यायचं, त्याच्यावर दुसरी चपाती टाकायची, दुसऱ्या चपातीला लावून घ्यायचा साठा, फार जास्त लावायचा नाही साठा, आणि त्याच्यानंतर अशी तिसरी चौथी अशी चपाती टाकत जायचे. त्याच्यानंतर आपल्याला मारायची चारी साईडनं अशी घडी आणि चपाती लाटून घ्यायची, फार जास्त जोर न देता. हे पहा आपली लाटून झाली. आता आपल्याला पाहिजे तशी खारीला आकार द्यायचा आहे. तर मी अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. तेल तापायला ठेवले. फार जास्त कडक तेल तापवू नका, मिडियमच तापवा आणि अशा खमंग खाऱ्या तळून घ्या खरपूस होईपर्यंत. खूप सुंदर झाली होममेड खारी. तर त्याचा सविस्तर व्हिडिओही पहा आणि अशी खारी नक्की घरी करा.